बघा, शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचीच आहेत आणि गांधी विचार हा कोणीही पुसू शकत नाही, संपवू शकत नाही। असं आहे, काही अवकाळी पावसासारखे पक्ष येतात, सत्तेत येतात। काँग्रेस हा नियमित पाऊस आहे आणि हे आता आलेलं हे अवकाळी पावसासारखं आहे। येतो, नाला भरून जातो, नद्या भरून जातात आणि शेती आणि जनमानसाला उद्ध्वस्त करून जातात। अशा प्रकारे या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या पार्टीची पक्षाची स्थिती आहे। आता पवार साहेबांनाही माहिती आहे, ज्येष्ठ अनुभवी राजकारणी आहेत। आता आपला पक्ष कुठला आहे राहिलेला, राष्ट्रीय पक्ष कुठला आहे, आता आपला पक्ष कुठे कशात विलीन होणार आहे हे त्यांनी स्पष्ट केलं तर बरं होईल। देशातली हवा बदलते आणि गांधी नेहरूच्या विचारांशी लोक सहमत होत आहेत असं सुद्धा ते म्हणतात। गांधी नेहरूंचा विचार देशाचा स्वातंत्र्य अबाधित राखणे हे होतच, ते भाजपचंही आहे आणि भाजपचे प्रयत्न त्या दृष्टिकोनातून चालू आहेत। पवार साहेबांनी स्वतः काही निर्णय घेतला असेल तर त्याला मी काय करणार। पण हे विधान कशा पद्धतीनं पाहता? त्यांनी स्वतः बद्दल केलं असेल, स्वतःचा काही पक्ष प्रादेशिक म्हणजे काय काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या संदर्भात केलं असेल विधान।